आज आपण एक असा पदार्थ बनवणार आहे जो प्रत्येक मराठी माणसाच्या मनाशी जोडलेला आहे, तो म्हणजे वरण. आजारी असलो, सण असलो किंवा अगदी रोजचं साधं जेवण जरी असलं तर वरण भात म्हणजे आपलं कम्फर्ट फूड असतं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल घरगुती पद्धतीने आणि एकदम टेस्टी वरण कसं बनवायचं ते, जे भाताबरोबर एकदमच टेस्टी लागेल आणि त्याच्यावर थोडीशी तुपाची धार, म्हणजे आहा स्वर्गच. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आता या ठिकाणी वरण बनवण्यासाठी मी 2 मूठ घेतलेली आहे तुरीची डाळ आणि 2 मूठ घेतलेली आहे मी मुगाची डाळ. आपल्या हाताची जी मूठ असते ना, त्या 2 मुठी भरून अशा दोन्ही मी डाळी घेतलेल्या आहेत. आता या डाळींना आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता याच्यात जर तुम्हाला एखादी डाळ कमी आवडत असेल तर जी डाळ आवडते ती याच मेजरमेंटने त्याच्यात ऍड केली तरीही चालेल. आता या डाळी स्वच्छ धुतल्यानंतर याला मी कुकरमध्ये टाकणार आहे. आता या डाळीमध्ये मी 1 ते 1.5 तांबे पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की डाळीच्या वर मी किती पाणी ठेवलेलं आहे. आता या डाळीमध्ये मी 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता याला आपण झाकण लावून गॅसवर ठेवून देऊया. आता याला झाकण लावलेलं आहे मी. आता आपण काय करायचं, याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. 4 शिट्ट्यामध्ये मस्त डाळ शिजून चांगल्या प्रकारे गाळ होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपली डाळ चांगली शिजलेली आहे. आता हिला थोडंसं पळीने आपण फेटून घेऊया, म्हणजे चांगली ती गाळ होईल. गरम गरम असतानाच फेटायची म्हणजे ती लगेच गाळ होऊन जाते. आता या ठिकाणी वरणासाठी मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. लसणाच्या काही पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1-2 मिरच्या मी बारीक कट केलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता. आणि ही झाली आपली डाळ आपण हाटून घेतलेली. आता आपण वरण बनवायला स्टार्ट करूया. आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल जर तुम्ही कमी खात असाल तर एखादी पळी तुम्ही स्किप करू शकता. तेल तापलं की त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे, 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा जिरी टाकलेली आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मिरची टाकलेली आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता लसूण आपला चांगला लाल होईपर्यंत आपल्याला ह्याला परतायचा आहे. लसणाचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आता मी थोडी कोथिंबीर टाकून त्याला परत एकदा फिरवून घेते आणि त्याच्यानंतर थोडी हळद आणि मीठ टाकलेलं आहे. मीठ आपण डाळ शिजताना टाकली होती म्हणून मीठ थोडंसं जपूनच टाकायचं. परत तुम्ही टेस्ट चेक करून नंतर ऍड केलं तरीही चालेल. आता मी टोमॅटो टाकलेला आहे. आता टोमॅटो आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. टोमॅटो जरा नरम झाला की आता याच्यामध्ये आपण डाळ ऍड करणार आहोत. आता कढईमध्ये सगळी डाळ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मला अजून तिला थोडं पातळ करायचं आहे म्हणून मी अजून त्याच्यात थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. आणि आता मला मिठाची गरज वाटली म्हणून त्याच्यामध्ये मी मीठही टाकलेलं आहे. आता काय करायचं, डाळीला असं मध्ये मध्ये हलवत राहायचं, नाहीतर थोडंफार कधी कधी डाळ लागते कढईला, तसे तर शक्यतो लागत नाहीच, पण तरीही तिला थोडंसं मध्ये मध्ये हलवायचं. आता मंद गॅसवर मस्तपैकी आपल्याला वरण शिजू द्यायचं आहे. आता जर तुम्हाला ते पातळ खायचं असेल तर अजून त्याच्यात पाणी ऍड करू शकता. काही ठिकाणी घट्ट पण वरण खातात, त्यामुळे आहे त्याच कन्सिस्टन्सीमध्ये त्याला छान शिजू द्या, म्हणजे ते घट्ट होईल आपोआप. आता मी तर पातळच ठेवलेलं आहे, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, मीडियम त्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता आपलं वरण छान शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ऍड करून गॅस बंद केलेला आहे. आता आपलं हे वरण शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटामध्ये आपलं वरण मस्तपैकी तयार होतं. आता हे वरण आपण गॅस बंद केलेलं आहे. आता गरमागरम मस्त भातावर आपल्याला हे वरण खायला घ्यायचं आहे. त्याच्यावर थोडीशी तुपाची धार आणि सोबत लोणचं आणि पापड. एकदमच टेस्टी आणि हे हेल्दी फूड बनतं. जर लहान मुलांना वगैरे वरण हे खायला बनवणार असताल तर मिरची स्किप तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ही आपली वरणाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.